नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर हरिचंद चव्हाण विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मेन्सला ठीक आहे कंबाईन असो की राज्यसेवा मुख्य असो बरोबर आहे, त्याचबरोबर टेक्निकलला पूर्व परीक्षेला सुद्धा मराठी व्याकरण अनन्यसाधारण महत्त्वाचा हा आपल्याला विषय दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण मेन्सचा तुमचा जो रिझल्ट असतो हा व्याकरणशी संबंधित असतो बरोबर आहे। हा मराठी व्याकरण हा आयोगाकडून ठरलेल्या चौकटीच्या बाहेर विचारला जात नाही, म्हणजे सिलेबसमध्ये जेवढा भाग आयोगाने आपल्याला ठरवून दिलेला आहे त्याच्या बाहेर एकही प्रश्न राहत नाही। तर या मराठी व्याकरणमधील वाक्य पृथक्करण हा जो घटक आहे मित्रांनो, या घटकावर आयोग नेहमी प्रत्येक एक्झाममध्ये 2 ते 3 प्रश्न आपल्याला विचारते। तर या घटकावरच आपण आता चर्चा करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे बघा, तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होणार आहे। तर बघा, जसं आता बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये आयोगाकडून एक प्रश्न विचारला गेला। हा बघा, आमच्या बाबांनी काल मला एक बॅट दिली, ताईला छानसा बटवा दिला आणि आईला सुंदर साडी दिली, असं एक वाक्य होता। आणि यामध्ये बघा या वाक्यातील उद्देश ठीक आहे, इथं आपल्याला काय विचारलं आहे, उद्देश विचारला, उद्देश विस्तार ठीक आहे ना, म्हणजे उद्देश विस्तार कोणता असत यामध्ये प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता प्रश्न। उद्देश विस्तार म्हणजे काय असते बरोबर आहे। तर या टॉपिकवर प्रत्येक वेळेस मेन्सला पेपरमध्ये येत असतो। तर हा विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न होता हा वाक्य पृथक्करण या घटकाशी संबंधित होता ठीक आहे। तर वाक्य पृथक्करण काय असते बा सर, तर बघा वाक्य पृथक्करण मध्ये विद्यार्थी मित्रांनो पृथक हा जो शब्द आहे बघा, पृथक या शब्दाचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो वेगळे असा होतो बघा, वेगळे असा होतो ठीक आहे। आणि पृथक्करण जो शब्द आहे पृथक्करण याचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे घटक करणे, वाक्यातील घटक वेगवेगळे करून दाखवणे बरोबर आहे। आणि वाक्य पृथक्करण बघा याचा अर्थ काय होते, वाक्यातील जेही घटक आहे ते वेगवेगळे करून दाखवणे। आणि वाक्य पृथक्करण म्हणजे काय, मग वाक्य पृथक्करण म्हणजे काय होते बा, वाक्य बघा हा वाक्य शब्द याला जुळला आहे। मग वाक्य पृथक्करण याचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो वाक्यामध्ये जे वेगवेगळे घटक असतात, वाक्यामध्ये भिन्न भिन्न अर्थांना ज्या वेगवेगळ्या पदांनी आपण शब्द वापरलेले असतो त्या प्रत्येक शब्दाचा एकमेकाशी जो परस्पर संबंध असतो त्या परस्पर संबंधाला आपण उलगडून सांगणे, त्याचा अभ्यास करणे म्हणजे काय, वाक्य पृथक्करण आहे। थोडक्यात वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्यातील घटक वेगवेगळे करून त्याचा एकमेकाशी असणारा परस्पर संबंध स्पष्ट करून विशद करून सांगणे म्हणजे काय, वाक्य पृथक्करण। मग विद्यार्थी मित्रांनो, मग प्रश्न इथं आता तुम्हाला लक्षात आलं असेल तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, वाक्याचे 2 गटात विभागणी करता येते बरोबर आहे। म्हणजे वाक्य जो असतो कोणताही वाक्य हा 2 गटात आपल्याला त्याचा अभ्यास करायला दिलेला असतो। मग वाक्यामध्ये कोणते 2 घटक आहे सर, कोणते 2 गटात त्याचं वर्गीकरण करता येईल, तर पहिला भाग असतो विद्यार्थी मित्रांनो उद्देश्य विभाग। काय आहे, उद्देश्य विभाग ठीक आहे। आता हा उद्देश्य विभाग कशाचा विभाग असतो, उद्देश्य विभाग हा मित्रांनो कर्त्याचा विभाग असतो। कर्ता आणि कर्त्याशी संबंधित कर्त्याबद्दल जास्तीची माहिती दर्शवणारे शब्द हे उद्देश विस्तारामध्ये असते। उद्देश्य हा भाग सांगत आहे मी बघा, उद्देश्य म्हणत आहे मी बघा, हे इथं लक्षात ठेवा उद्देश्य। मग फक्त असं लिहाल तर याचा अर्थ काय होते विद्यार्थी मित्रांनो, हेतू होतो याचा अर्थ। आणि आपल्याला वाक्य पृथक्करण मध्ये काय आहे, उद्देश्य आहे, उद्देश्य। मग उद्देश्य म्हणजे काय मित्रा, बघा उद्देश्य याचा अर्थ होते वाक्यातील कर्ता, जो क्रिया करणारा असतो ना त्याला आपण वाक्यातील कर्ता म्हणतो। वाक्यातील कर्त्याला काय म्हणतात, उद्देश्य म्हणतात। आणि बघा वाक्यातील कर्त्याला उद्देश म्हणतात, जो क्रिया करणारा असतो त्याला उद्देश म्हणतात। वाक्यात ज्याच्याबद्दल बोलले जाते त्याला उद्देश म्हणतात। आता आयोगाला अपेक्षित काय, तुम्हाला जर कर्ता मग राम आंबा खातो किंवा राजेश जेवण करतो असे एकदम साधे वाक्य येणार, थोडी फसवी वाक्य येणार। वाक्य पृथक्करणावर तुमचे घटक तुम्हाला जर तुमचे स्वतःचं प्रभुत्व आणायचं असेल तर तुम्हाला याच्यासाठी पहिले विभक्ती चांगला भाग महत्त्वाचा आहे, म्हणजे विभक्ती अभ्यासणं चांगल्या प्रकारे महत्त्वाचं आहे। विभक्तीशी संबंधित ज्या काही कन्सेप्ट आहे त्या तुमच्या क्लिअर झालेल्या असणं महत्त्वाचं आहे। मग विभक्तीवर प्रश्न जरी आता आयोग विचारत नाही आहे, विभक्तीशी संबंधित प्रश्न कसे येऊ राहिले, शब्दयोगीला अनुसरून प्रश्न येऊ राहिले। मग आपल्याला असं वाटते विभक्तीवर प्रश्न येऊन नाही राहिला, तो तक्ता असतो एक दिलेला, सलाते सलानाते वर जर अभ्यास केला असेल तर
परंतु विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवायचं असेल, कमी वेळेमध्ये सेल्फ स्टडी करणाऱ्याही पोराला आउट ऑफ किंवा तो 45+ जाऊ शकते, परंतु त्याचा वेळ खूप जाते प्रश्न सोडवताना. जर तुम्ही आधीच हा भाग चांगल्या प्रकारे मराठीतील चांगल्या प्रकारे ज्या काही कन्सेप्ट असतात ते जर क्लिअर चांगल्या प्रकारे अभ्यासला असाल तर तुमचा वेळ वाचते. कमी वेळेमध्ये तुम्ही मराठीमधले प्रश्न धडधड रपारप तुम्ही त्याचे आन्सर सांगून पुढच्या प्रश्नाकडे वळता. येत्या लक्षामध्ये. म्हणजे त्याच्यासाठी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. म्हणजे जसं कर्ता आहे, मग म्हणजे कारकार्ता आहे, त्याचबरोबर उपपदार्थाचाही अभ्यास आपल्याला माहीत पाहिजे विभक्तीमध्ये. म्हणजे उपपदार्थ म्हणजे काय? मूल्य, रीत, परिणाम, सान्निध्य, कार्यवाक, बाह्यवाक, प्रयोजन, बरोबर आहे, सान्निध्य, साकल्य असे जे अर्थ असतात, अप्रत्यक्ष क्रियापदाशी अप्रत्यक्ष अर्थ ज्या शब्दाचा असतो त्याला आपण उपपदार्थ म्हणतो. आणि ज्या शब्दाचा प्रत्यक्ष संबंध असतो तो 8 विभक्तीचे 8 कारकार्थ असून बी मराठीत 6च आपण मानतो. कारण संबंध विभक्ती आणि कारकार्थ जे आहे, हा संबंध आपला संबोधन विभक्ती त्याचा कारकार्थ आहे हा. हे दोन्हीही नामाचा नामाशी संबंध दर्शवणारी विभक्ती आहे. याच्या कारकार्थात आपण भिन्न भिन्न कारकार्थ निघन, पण त्याला कारकार्थ मानत नाही. संबंध आणि हाकला 6च कारकार्थ असते. येत्या लक्षामध्ये. म्हणजे तुम्हाला इथं मी वाक्यपृथक्करणवर बोलणार आहे, परंतु तुम्हाला माहिती काय पाहिजे? 6 कारकार्थ प्रत्यक्ष प्रकारचे माहीत पाहिजे, तेव्हा तुम्हाला वाक्यपृथक्करण चांगल्या प्रकारे माहीत पडते. म्हणजे जरी तुम्हाला वाक्यपृथक्करणवर प्रश्न येत असेल, डायरेक्ट उकलन पाठ केलं, 2-4 प्रश्न वगैरे झालेले किंवा आलेले प्रश्न पाहिले, जुने पाहिले, तेवढ्यानं भागणार नाही. तुम्हाला इथं शब्दाच्या जाती चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे, बरोबर आहे. कन्सेप्ट ज्या आहे त्या क्लिअर असेल तर तुम्हाला कमी वेळेमध्ये हा पैकीच्या पैकी मार्क्स मिळून देणारा विषय आहे. बघा मग पुढं हा असते उद्देश्य विभाग. येत्या लक्षामध्ये उद्देश्य विभागामध्ये मित्रांनो 2च भागाचा अभ्यास करावा लागत असतो. पहिला म्हणजे असतो उद्देश्य. पहिला काय आहे? उद्देश्य आहे, ज्याला आपण वाक्यातील काय म्हणतो? कर्ता म्हणत असतो. वाक्यात क्रिया करणारा जो असते त्याला कर्ता म्हणतात. त्याचबरोबर वाक्यात ज्याच्याबद्दल बोलले जाते त्याला कर्ता म्हणतात. मग वाक्यामध्ये याच्यामध्ये प्रश्न कसा येईल? जसा उदाहरणार्थ बघा, रामूने बघा, रामूचा शर्ट फाटला. ठीक आहे. मग आता बघा याच्यामध्ये आपण घाईघाईनं जर पाठ केला फाटला तर घाईघाईनं नाही घोटायचं आहे. आपण वाक्यातील कर्ता कसा शोधत असतो? क्रियापदातील धातूला आपण नारा किंवा नारी किंवा नारे असे प्रत्यय जोडतो आणि कोण काय नाही प्रश्न विचारत असतो, कोण किंवा काय यांना प्रश्न विचारल्यावर उत्तरात जो शब्द येते त्याला आपण कर्ता म्हणतो. या वाक्यात फाट हा धातू आहे, याला नारा जोडला. फाटणारा काय? फाटणारा कोण? बरोबर आहे. फाटणारा कोण आहे? मग याचा आन्सर येते शर्ट. म्हणजे हा काय झाला आता वाक्यातला उद्देश झाला, कर्ता झाला तो. येते लक्षामध्ये. हा म्हणजे शर्ट हा शब्द या वाक्यातला काय आहे? मग उद्देश्य आहे, कर्ता आहे तो, बरोबर आहे. आणि मग हा शब्द चाचीचे षष्टीचा प्रत्यय, ज्या शब्दाला वाक्यात षष्टीचा प्रत्यय लागलेला असते चाचीचे किंवा झाजीचे, ते शब्द कधीच वाक्यातला कर्ता किंवा कर्म राहत नाही. त्या पुढचा शब्द हा काय असतो? कर्ता किंवा कर्म. म्हणून या वाक्यात रामूचा हा शब्द काय? या उद्देशबद्दल जास्तीची माहिती देते. मग उद्देशबद्दल जास्तीची माहिती देणाऱ्या शब्दाला, अशा शब्दाला काय म्हणतात? अशा शब्दाला म्हणतात उद्देशचा विस्तार. याला म्हणतात मग उद्देश विस्तार म्हणतात मित्रांनो. उद्देश विस्तार म्हणजे या वाक्यात उद्देश विस्तार कोणता आहे? रामूचा हा काय? मग उद्देश विस्तार आहे. समजून आलाय? समजलं? हा. मग अशा प्रकारे तुमचा कर्त्याबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द, थोडक्यात याला शब्दाच्या जातीमध्ये आपण कर्त्याबद्दल जास्तीची माहिती देणारा, विशेष माहिती देणारा शब्द असल्याने अधिविशेषण म्हणतो. म्हणजे उद्देश विस्तार म्हणजे काय असते? अधिविशेषणाचे शब्द. अधिविशेषणाचे शब्द म्हणजे काय? मग उद्देश विस्तार. म्हणजे इथं लिहूनच देतो मी, बघा. अधिविशेषण असतात हे शक्यतोर. अधिविशेषण शक्यतोर म्हणत आहे मी, बाकी त्याचा आणखी पासवर्ड आहे, ते बॅचमध्ये तुम्हाला मी चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे. बघा हे थोडंसं तुम्हाला आयडिया देऊ राहिलो, आता एक्झाम जवळ आली म्हणून. अधिविशेषण, अधिविशेषणाचा शब्द म्हणजेच काय? वाक्यातला उद्देश विस्तार. हे लक्षात ठेवा, एकही मार्क नाही जाणार तुमचा. बघा दुसरा भाग असतो याचा, बघा उद्देश विभाग. आता ह्या दोन्ही घटकाला आपण काय म्हणत असतो? या दोन्ही घटकाला काय म्हणत असतो आपण? उद्देशांग म्हणतो. काय म्हणत असतो आपण याला मित्रांनो? उद्देशांग. येत्या लक्षामध्ये बघा उद्देशांग, उद्देशांग म्हणजे काय? दोन्ही घटक. जसं काय? मग उद्देशांग कसा राहते? बघा रामूचा शर्ट फाटला. या वाक्यात रामूचा शर्ट फाटला म्हणजे उद्देशांग पाहिजे. काय पाहिजे? उद्देशांग कोण होईल? रामूचा शर्ट. आणि जर फक्त उद्देश पाहिजे तर शर्ट. उद्देश विस्तार पाहिजे रामूचा, आणि उद्देशांग सांगा तेव्हा तो होऊन जाते रामूचा शर्ट.
यालाच आपण काय म्हणतो, उद्देश्य विभाग, कर्त्याचा विभाग. कर्त्याच्या विभागामध्ये फक्त कर्ता आणि कर्त्याबद्दल जास्तीची माहिती देणारे शब्द याचाच समावेश होतो, विशेषण. ठीक आहे ना, याचा समावेश होतो. येते लक्षामध्ये. मग दुसरा भाग असतो विद्यार्थी मित्रांनो, हे तर कळलं काय, हे फक्त काय एकदम इझी आहे बघा, काहीच नाही आहे. उद्देश्य विभाग म्हणजे कर्ता आणि कर्त्याबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द म्हणजे काय, उद्देश्य विस्तार. कर्त्याची जास्तीची माहिती देणारा शब्द उद्देश्य विस्तार. चला दुसरा भाग, याचा दुसरा भाग असतो विधेय विभाग. बघा विधेय विभाग. ठीक आहे ना, विधेय विभाग. येत्या लक्षामध्ये बघा, विधेय विभाग म्हणजे काय असते बा सर, बघा विधेय विभाग. ठीक आहे, विधेय विभाग म्हणजे काय, तर विधेय विभागामध्ये लक्षात ठेवा, विधेय विभाग, एक मिनिट बघा थोडंसं बघा, विधेय विभाग. हां, विधेय विभाग. सर विधेय विभाग म्हणजे काय, विधेय विभाग म्हणजे काय सर, असं तुम्हाला प्रश्न पडून राहिला बघा. विधेय विभाग, या विधेय विभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, विधेय विभागामध्ये क्रियापद येते, क्रियापद. आणि क्रियापदाशी जेवढीही माहिती देणारे शब्द असतात ते कशात येईल, विधेय विभागामध्ये येईल मित्रांनो. मग कोणते कोणते असते सर, मग वाक्यामध्ये पहिला या विधेय विद्यार्थी मित्रांनो विधेय विभाग. तर या विधेय विभागामध्ये काय येतो, तर विधेय विभागामध्ये क्रियापद आणि क्रियापदाशी संबंधित जे काही घटक आहे त्या सर्व घटकाचा अभ्यास या विधेय विभागामध्ये आपल्याला करावा लागत असतो. मग यामध्ये पहिलं काय राहील, मग विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आहे पहिला कर्म. येत्या लक्षामध्ये कर्म. कर्म कशाला म्हणतात, वाक्यात जो क्रिया सोसणारा असतो, कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडली याची माहिती दर्शवणारा शब्द म्हणजे काय असतो, वाक्यात कर्म असतो, त्याला आपण कर्म म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. कर्म मग यामध्ये खास करून लक्षात ठेवायचा, चतुर्थी विभक्तीमधले जो प्रत्यक्ष कर्म असतो प्रथम विभक्तीमधला त्याला कर्म मानायचं. येत्या लक्षामध्ये. आणि जो संप्रदानचा कर्म असते त्याला आपण कर्मपूरक म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो. ती यामध्ये मी सांगतोच तुम्हाला डीपमध्ये. बघा कर्म हा जो शब्द आहे वाक्यात ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात. म्हणजे कसं आहे बा, तर बघा रामूने झाडाचा पेरू तोडला, रामूने झाडाचा पेरू तोडला. रामूने झाड तोडलं का, नाही. रामूची प्रत्यक्ष क्रिया झाडावर झाली का, नाही, झाडाच्या पेरूवर झाली. म्हणून या वाक्यातला कर्म कोण आहे, पेरू. म्हणजे वाक्यात रामूची क्रिया तोडणारा कोण, रामू. म्हणजे हा वाक्यातला काय होऊन जाईल, उद्देश्य होऊन जाईल. आणि या रामूबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द दिला नाही आहे, म्हणजे उद्देश विस्तार नाही दिला. मग झाडाचा हा काय आहे, पेरूबद्दल जास्तीची माहिती देते, म्हणजे हा कर्मपूरक राहील. ठीक आहे. हा या वाक्यातला कर्म आहे. या कर्माची जास्तीची माहिती म्हणजे याला म्हणतात कर्मपूरक. कर्माला पूरक असणे येते लक्षामध्ये. म्हणजे तुमचा हा वाक्यात ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात, आणि कर्माबद्दल जास्तीची माहिती दर्शवणारा शब्द त्याला काय म्हणतात, कर्मपूरक. कर्मपूरक म्हणजे काय, तर कर्माबद्दल जास्तीची माहिती दर्शवणारा शब्द येते लक्षामध्ये. पुढे बघा, मग असते या वाक्यामध्ये विधेयपूरक. विधेयपूरक म्हणजे काय, पूरक शब्द म्हणजे काय, जेव्हा वाक्यातील कर्ता आणि क्रियापद हे वाक्याचा स्पष्ट असा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरते विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा आपल्याला पूरक शब्दाची गरज पडते. मग असा जो विधेयपूरक असते याचे नाही का, जर डीपमध्ये तुम्हाला पाहायचं असेल तर डीपमध्ये थोडंसं याचा मी सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा याचे आहे 4 भाग पडतात. येत्या लक्षामध्ये 4 भाग पडतात. पहिला असतो विद्यार्थी मित्रांनो विधानपूरक म्हणजे हा सरळ काय असतो, एखादा कर्त्याच्या आधीच्या शब्दाला चतुर्थीचा प्रत्यय जोडून आला असेल तर तसे चतुर्थी विभक्तीत असणारे जे शब्द असतात कर्त्याच्या आधीचे, त्याही शब्दांचा कार्य तो काय, विधानपूरकाचा तो शब्द कार्य करत असते. कसं सर, तर बघा मग सर कसं आहे तर बघा, म्हणजे उदाहरणार्थ बघा, काकांना बाळ झाले. हे बघा, काकांना बाळ झाले. आता या वाक्यामध्ये होणारे कोण आहे, बाळ. काका झाले की बाळ झाले. म्हणजे बाळ हा या वाक्यातला उद्देश आहे. मग आता हा उद्देश म्हणजेच वाक्यातला हा काय आहे, कर्ता आहे. कर्ता म्हणजेच उद्देश आहे. या उद्देशाच्या आधी हा जो चतुर्थीतला शब्द आहे बघा, ना प्रत्यय लागलेला, या चतुर्थीतला हा जो ना लागलेला प्रत्यय आहे, येत्या लक्षामध्ये बघा, हा जो ना प्रत्यय इथं आपण जोडलेला आहे
ना प्रत्यय, हा ना प्रत्यय बघा दिसणार नाही तुम्हाला म्हणून दुसरा रंग घेऊ आपण. बघा हा जो ना प्रत्यय आहे हा आहे चतुर्थी विभक्ती. असा चतुर्थी विभक्ती मधला जो प्रत्यय असणारा शब्द कर्त्याच्या आधी असन तर अशा कर्त्याच्या आधीच्या चतुर्थीच्या प्रत्यय असलेल्या शब्दांना आपण काय म्हणतो. हा सुद्धा शब्द विधानपूरकाचं काम करत असते. याला सुद्धा काय म्हणतात, विधानपूरक. याला काय म्हणतात, विधानपूरक. असे शब्द उदाहरणार्थ बघा आणखी तुम्हाला हे 100% पेपरात विचारले जाऊ शकते. बघा श्रावणीला थंडी वाजते, श्रावणीला थंडी वाजते. थंडी वाजते म्हणजे वाजणारी कोण आहे, वाजत किंवा श्रावणीला थंडी वाजली म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही, भूतकाळात बघू. वाजणारी कोण आहे, थंडी. म्हणजे हा वाक्यातला काय आहे, उद्देश आहे. क्रिया कोण केली म्हणजे थंडी. हा प्रत्यक्ष म्हणजे हा वाक्यातला उद्देश आहे. आणि थंडी ही क्रिया जी आहे म्हणजे उद्देश हा जो मग या उद्देशच्या आधी आलेला चतुर्थीतला हा शब्द आहे. इथं हा शब्द काय आहे, कर्म नाही. हा विधान पूर्ण करण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे विधानपूरकाचं काम करते. म्हणून हा काय झाला, विधानपूरक झाला मित्रांनो. काय झाला, विधानपूरक शब्दाचा हा कार्य करते. त्या लक्षामध्ये जसं याच्यासारखे आणखी उदाहरण पाहिजे. बघा समजा राजाला मुकुट शोभतो म्हणजे तुम्हाला इथं आयडिया येऊ राहिली असेल आता, मुकुट शोभतो, राजाला मुकुट शोभतो. या वाक्यामध्ये शोभतो. मग बघा मग आता शोभणारा कोण आहे, राजा असं तुम्हाला वाटते, पण राजा हा नाही आहे. प्रत्यक्षात शोभणारा कोण आहे, मुकुट आहे. कारण राजा एखादा व्यक्ती आहे त्याचं लग्न झालं म्हणजे लग्नाच्या दिवशी मित्रमंडळी तो विचारते मी कसा दिसू राहिलो बा वगैरे वगैरे. येते लक्षामध्ये. हा तर मग मित्रमंडळी त्याला कोणी म्हणते अबे बेकार म्हणजे काय, स्तुती केली म्हणजे खूप छान. आणि तोच मुलगा त्या लग्नाच्या दिवशी मित्र असं म्हणून राहिले, पण हाच जो नवरदेव आहे दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये जर गेला तो स्वतःच आपल्या मित्रांना काय म्हणते, मी काल कसा दिसत होतो. याचा अर्थ आहे त्याला आज चांगला मी दिसून नाही राहिलो हे आधीपासून माहिती आहे. मी काल कसा दिसत होतो म्हणते, काहून आज मी दिसून राहिला का, येत्या लक्षामध्ये. मग काल कसा दिसत होतो म्हणते मी म्हणजे काय, खूप छान दिसत होतो. मग काल त्यानं काय केलं म्हणजे लग्नाच्या दिवशी काय केलं तर मुकुट धारण केलं, वेशभूषा होती. आणि तुम्हाला माहीतच आहे 10-15 हजाराचं जे काही असेल ते मेकअप किंवा पतंजली शॅम्पू गिंपू त्यानं डोकं धुतलं असन किंवा पतंजली शॅम्पू किंवा पावडर लावलं असन असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे तुम्ही दुकानात गेले तर तो शर्ट मला आवडून राहिला म्हणते, म्हणजे त्या शर्टनं माझं मन ओढलं. म्हणजे ओढून घेणारा कोण आहे, आवडणारा कोण आहे, शर्ट. तुम्ही काय उपभोगताय, मला पपई आवडली, मला आंबा आवडला, मला हा आंबा आवडला, मला ही पपई आवडली. आवडणारी कोण, पपई. मग तुम्ही कोण आहे, उपभोक्ता, उपपदार्थ. म्हणजे तुम्हाला विभक्ती चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे. कारकार्थ आणि तुमचे जे उपपदार्थाचे अर्थाचे शब्द असतात ते चांगल्या प्रकारे अभ्यासलं तर तुम्हाला हा भाग सोपी जाते. ज्यांचं ते चांगलं झालं असेल त्यांना कळून राहिलं असेल, बाकीच्यांना वाटत असेल हे काय पिक्चर आहे एवढं डीप. येत्या लक्षामध्ये. बघा मग या वाक्यात हा झाला तुमचा उद्देश. आणि या उद्देशाच्या आधी येणारा चतुर्थीचा हा शब्द काय, विधानपूरकाचं कार्य करते. येत्या लक्षामध्ये हा विधानपूरक आहे हे लक्षात ठेव जा. विधानपूरक येत्या लक्षामध्ये अशा प्रकारचे शब्द. कसं विधानपूरक, आणखी जसं झाडांना पालवी फुटली. बघा झाडांना वसंत ऋतूत झाडाला पालवी फुटते. बघा वसंत ऋतूत येत्या लक्षामध्ये. बघा ठीक आहे, एक मिनिट. बघा वसंत ऋतूत झाडांना पालवी फुटते. या वाक्यात फुटणारी कोण आहे, फुटणारी कोण म्हणजे क्रिया करणारा कोण, फूट या धातूला आपण प्रत्यय जोडलं, फुटणारी कोण, पालवी. मग म्हणजे या वाक्यात फुटणारी कोण आहे, पालवी आहे. म्हणजे पालवी हा शब्द काय, क्रिया करणारा म्हणजे कर्ता म्हणजेच काय, उद्देश आहे. उद्देशच्या आधीचा मग हा जो शब्द आहे इथं, उद्देशच्या आधीचा शब्द जो आहे तुम्हाला इथं दिलेला, हा उद्देशच्या आधीचा जो शब्द आहे हा काय असेल मग, म्हणजे झाडांना हा काय, मग हा आता कर्त्याच्या आधी म्हणजे उद्देशच्या आधी आलेला शब्दाला नाही चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लागला. याचा कारकार्थ काहीन उपपदार्थ, कारण हा कशाचं कार्य करते, विधानपूरकाचा. विधानपूरक अशा विधानपूरक शब्दाला आपण काय मानत असतो, उपपदार्थ मानत असतो. म्हणजे क्रियापदाशी याचा अप्रत्यक्ष संबंध आहे. आणि या वाक्याला ना प्रत्यय हा कशाचा आहे, चतुर्थीचा.
चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्ती, विभक्ती चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे या टॉपिकसाठी, येत्या लक्षामध्ये. म्हणून मी तुम्हाला विभक्ती एका दिवशी पण शिकवता येते, पण मी तुम्हाला 5 ते 6 दिवस लावले विभक्ती आणि त्याची कारकार्थ, कारण त्यावरच तुमचं काय समास, प्रयोग, कर्ता कर्म तर एका दिवसात 2 मिनिटात होऊन जाते, पण कर्ता कर्माला फसवी उदाहरण जे आहे त्याचा पूर्ण पासवर्ड लॉग जे काही त्याची नस आहे मेन जळ, ते पूर्ण विभक्ती आणि विभक्तीचे उपपदार्थ हे चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे. तेव्हाच तुम्ही विभक्ती बहुव्रीही समास आणि विभक्ती तत्पुरुष समास यामधला फरक ओळखाल. हे कळलं तर मग तुम्हाला समापन कर्मणी प्रयोग काय आहे आणि समापन भावे प्रयोग काय आहे, प्राचीन कर्मणी प्रयोग काय आहे आणि प्राचीन भावे प्रयोग काय आहे, यामधला फरक तुम्हाला लक्षात येईल. नाही तर तुम्हाला वाटेल की बा या प्रकाशनमध्ये कोणते बी पुस्तक, सर्व पुस्तकं चांगलीच आहे, त्यामध्ये बा सर फक्त समापन कर्मणी, प्राचीन कर्मणी, पुराण कर्मणी दिलेलं आहे. भावे प्रयोगात राज्यश्वेता आता समापन कर्मणी, पुराण कर्मणीवर प्रश्न आलता, पुराण भावे. मग हे कसं आहे आपण पाहिलेलं आहे हे, ठीक आहे ना. 10 वर्षापासून जेवढी बी बॅच मी काढली सर्व बॅचमध्ये डीपमध्ये तुम्हाला थेरी दिली आहे. बघा येत्या लक्षामध्ये अशा प्रकारे तुमचे हे काय असतात, चतुर्थी विभक्तीचे काय असतात, जे काही शब्द असतात ते नाही का विधानपूरकाचं कार्य करत असते विद्यार्थी मित्रांनो, हे इथं लक्षात ठेवाल, ठीक आहे. मग आता बघा मग म्हणजे विधानपूरक हा शब्द तुमचा इथं क्लिअर होऊन जाईल. पण बघा पुढचा पॉईंट बघू. मग याच्यानंतर काय असते सर, याच्यानंतर याच्यामध्ये येते विधिपूरक मित्रांनो. काय येते, विधिपूरक. विधिपूरक, विधिपूरक म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेव जा, विधिपूरक म्हणजे विधी विशेषण. विधिपूरक म्हणजे विधी विशेषण, कर्त्याबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द हा जर कर्त्याच्या नंतर आला असेल तर अशा शब्दाला काय म्हणायचं, विधिपूरक म्हणायचं. येत्या लक्षामध्ये विधिपूरक. मग आता सर विधिपूरक म्हणजे एखादं उदाहरण सांगा. तर विधिपूरक म्हणजे काय, जसं आता तुम्ही एखाद्या कोणत्या बी घटकाबद्दल आपण बोलतो विधिपूरक म्हणजे जसं शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो बघा, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. या वाक्यामध्ये दिसणारा कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, दिसणारा कोण आहे, दिसण्याची क्रिया करणारा कोण आहे, असा प्रश्न आपण जर विचारला तर दिस हा या वाक्यात काय आहे, धातू आहे. याला तुम्ही काय जोडा, एक तर नारा किंवा नारी आणि असं प्रत्यय जोडून कोण काय ना आपण प्रश्न जर विचारला कोण किंवा काय नाही तर वाक्यात आपल्याला काय मिळते, क्रिया करणारा मिळते. मग क्रिया करणारा कोण आहे, दिस. बघा दिसणारा कोण तर कोण आहे, मग गुलमोहर आहे. म्हणून या वाक्यात दिसणारा कोण आहे, गुलमोहर. म्हणून गुलमोहर या वाक्यातला काय, गुलमोहर हा या वाक्यातला कर्ता आहे, ज्याला आपण वाक्य पृथक्करणच्या लँग्वेजमध्ये काय म्हणतो, उद्देश्य म्हणतो. वाक्यातल्या कर्त्यालाच काय म्हणतात, उद्देश्य म्हणतात. म्हणून मग उद्देशाच्या नंतर आलेला हा जो शब्द असते असा, बरोबर आहे, उद्देशाच्या नंतर आलेला म्हणत आहे मी, उद्देशाच्या नंतर आलेला हा जो शब्द आहे हा शब्द काय आहे, हा शब्द आहे आता विधी विशेषण. बरोबर आहे, विधी विशेषण यालाच आपण काय म्हणतो, विधिपूरक. हा विधिपूरकाचं काय करते, कार्य करणारा शब्द झाला. आलं लक्षात, विधिपूरक. यालाच तुम्ही, या विधिपूरकालाच आपण एका अर्थानं काय म्हणतो, विधानपूरकाचं पण हा कार्य करते, विधान पूर्ण करण्यासाठी पण तो कार्य करते. म्हणून विधिपूरक, प्रत्येक विधिपूरक हा काय असतो, विधानपूरक असतो. म्हणजे अशा 2 स्टेटमेंट जरी दिले तर लक्षात ठेवायचा का. बघा प्रत्येक विधिपूरकाला विधानपूरक समजावे, अगदी बरोबर. विधिपूरकाचा शब्द हा कर्त्याच्या आधी आलेला असते, चूक. कर्त्याच्या आधी आलेल्या विशेषणाला अधिविशेषण म्हणतात आणि त्याला आपण उद्देश विस्तार मानत असतो. उद्देश विस्तार मानत असतो आपण त्याला, येत्या लक्षामध्ये. आणि हा कर्त्याच्या नंतर असेल तर विधिपूरक किंवा ऑप्शनमध्ये पाहिजे विधानपूरक, येत्या लक्षामध्ये. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. जसं हे बघा, आता मी असं म्हटलं ती सुंदर, बघा ती सुंदर मुलगी आहे, ती सुंदर आहे असं जर आलं तर म्हणजे ती म्हणजे एक व्यक्ती असेल, मग सुंदर हा एक गुण दाखवला जाते. तिच्या नंतर आलेला आहे, ती सुंदर आहे, शॉर्टकट बोललं गेलं. किंवा थोडा डीपमध्ये सांगतो बघा, म्हणजे एखादा सर्वनामासारखा त्याचा उपयोग झाला समजा, तर मग इथं लक्षात ठेवजा मुलगासारखा जर उपयोग झाला तर. बघा समजा आपण एखादा मुलगा आहे, तो देखणं असं म्हणतो शांत मुलगा. बघा शांत मुलगा शहाणा असतो, बरोबर आहे. शांत मुलगा शहाणा असतो म्हणजे मुलगाच्या नंतर मग शहाणा शब्द काय होऊन जाईल,
विधिपूरक विधानपूरक होऊन जाईल. येते लक्षामध्ये. हां, म्हणजे मी जर इथं असं म्हटलं बघा, असं जर म्हटलं किंवा एखादी मुलगी आहे आणि त्याबद्दल बोलू राहिलो आपण, किंवा एखादा घटक आहे जसं एखादा आंबा वगैरे आहे, बरोबर आहे, आंब्याशी संबंधित आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. आंब्याशी संबंधित आपण जसं बघा चिंच किंवा आंबा न राहता चिंच घेऊ आपण. चिंच आंबट आहे, चिंच आंबट आहे. चिंचमध्ये असणारा हा गुण दाखवणारा शब्द आहे. आंबट हा शब्द करता म्हणजे या चिंचबद्दल बोललो म्हणून हा झाला उद्देश. उद्देशच्या नंतर आलेला आंबट हा शब्द काय आहे आता? विधिपूरक. अशा वाक्यातील क्रियापदाला आपण विधानपूरक क्रियापद म्हणतो. या शब्दाला विधिपूरक शब्द म्हणतात, म्हणजेच याला म्हणतात विधानपूरक. विधानपूरक याच्या आधी मी शिकवलं होतं. विधानपूरक हे दोन टाईपचे असतात वाक्यात. एक कर्त्याच्या आधी येणारा शब्द असेल त्याला चतुर्थीचा प्रत्यय पाहिजे, आणि दुसरा म्हणजे कर्त्याबद्दल दाखवणारा गुण विशेषणाचा शब्द असते. येत्या लक्षामध्ये. हां, अशा प्रकारचे हे शब्द असतात. येत्या लक्षामध्ये जसं बघा रामूचा शर्ट किंवा रामूचा शर्ट फाटला, इथं चा लागला म्हणून हा शर्ट बद्दल उद्देश विस्तार झाला होता. आपण याच्या आधीच पाहिलेला आहे तो भाग. येते लक्षामध्ये. म्हणून नाही का इथं हे लक्षात ठेवा की विधिपूरक म्हणजेच काय? विधानपूरक. पण प्रत्येक विधानपूरकाला तुम्ही विधिपूरक नाही म्हणू शकत. हां, प्रत्येक विधिपूरकाला तुम्ही विधानपूरक म्हणू शकता. जसं हे बघा, एक वाक्य सांगतो आणखी बघा. मी असं म्हटलं बघा की श्रावणीला किंवा एखादं बघा श्रावणीला थंडी वाजते. ठीक आहे, वाजते. या वाक्यामध्ये थंडी हा उद्देश झाला. येत्या लक्षामध्ये थंडी हा उद्देश झाला. उद्देशबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द हा नसून हा विधान पूर्ण करण्यासाठी आलाय. थंडी या उद्देशच्या आधीच्या शब्दाला चतुर्थीचा प्रत्यय असल्याने हा झाला तुमचा विधानपूरक. आता याला तुम्ही फक्त विधानपूरक म्हणू शकता, याला तुम्ही विधिपूरक म्हणू शकत नाही. विधिपूरक म्हणजे जेव्हा वाक्यातला कर्ता आणि क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरतो तेव्हा पूरक शब्द आपण घेत असतो. येते लक्षामध्ये. मग आता हा जो शब्द आहे हा फक्त विधानपूरक शब्द आहे, हा विधिपूरक शब्द नाही. हा शब्द कर्त्याच्या नंतर आलाय म्हणून हा विधिपूरक आहे. यालाच तुम्ही काय म्हणता? विधानपूरक. येत्या लक्षामध्ये. अशा प्रकारे म्हणून जेव्हा एखादा शब्द जो असतो तो शब्द कर्त्याच्या नंतर आला असेल त्याला काय म्हणायचं? विधिपूरक म्हणायचं. हे इथं लक्षात ठेवा. येत्या लक्षामध्ये. आता बघा पुढचा पॉईंट बघा. आता याच्यामध्ये आहे नंतरचा पॉईंट लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. मग येतो कर्मपूरक. ठीक आहे, कर्मपूरक. सर्व एका वाक्यामध्येच तुम्हाला हे पूर्ण पॉईंट सांगतो मी. आधी फक्त एक भाग आपण बघूया. बघा मग कर्मपूरक काय असते सर? कर्मपूरक म्हणजे काय? म्हणजे वाक्यात जेव्हा दोन कर्म असतात, सजीव घटक हा प्रत्यक्ष कर्म असतो आणि निर्जीव घटक हा निर्जीव घटक हा प्रत्यक्ष कर्म असतो, आणि जो सजीव घटक असतो तो घेणारा, ऐकणारा हा असतो अप्रत्यक्ष कर्म. अशा दोन वाक्यामध्ये एक कर्म असतो प्रत्यक्ष, तो प्रथमा विभक्तीत, आणि जो दुसरा कर्म असतो येत्या लक्षामध्ये बघा, जो दुसरा कर्म असतो तो असतो एक प्रथमात, एक असतो चतुर्थीत. म्हणजे कसं सर? ते हे बघा, द्रोणाचार्य अर्जुनाला धनुर्विद्या शिकवितात. धनुर्विद्या शिकवितात हा एक वाक्य आहे. शिकवितात येत्या लक्षामध्ये. किंवा तुम्हाला तुमच्या ओळखीचं एक उदाहरण सांगतो बघा. हा असा बघा, आजीने नातीला गोष्ट सांगितली. गोष्ट सांगितली. खूप सारा भाग आहे हा. गोष्ट सांगितली म्हणजे आणखी याच्याबद्दल डीपमध्ये सांगता येते. हा सांगितली. तर इथं लक्ष द्या. आता सांगितली, सांगणारी कोण आहे? आजी. म्हणजे आजी हा या वाक्यातला काय झाला? उद्देश म्हणजे उद्देश झाला. उद्देश म्हणायचा. उद्देश म्हणजेच काय झाला? हा वाक्यातला कर्ता झाला. बरोबर आहे. आजी कशी होती, काय होती, रागीट होती, क्रूर होती, ते उद्देश विस्तारात जाईल. येते लक्षामध्ये. कोणावर घडली बघा, आजीची सांगण्याची क्रिया आणि नातीची ऐकण्याची क्रिया. आजीची सांगण्याची क्रिया प्रत्यक्ष कोणावर घडण? गोष्ट. म्हणून गोष्ट हा या वाक्यातला निर्जीव घटक. हा काय आहे?
प्रत्यक्ष कर्म, हा आहे प्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म, ठीक आहे ना, प्रत्यक्ष कर्म. मग हा शब्द आहे या वाक्यातला क्रियापद आहे. क्रियापदाला आपण काय म्हणतो, विधेय म्हणत असतो. विधेय, वाक्यातला क्रियापद म्हणजे विधेय असते. येत्या लक्षामध्ये प्रत्यक्ष कर्माचा विभक्ती काय, कोणताच प्रत्यय लागला नाही म्हणजे प्रथमा, आणि वाक्यात प्रत्यक्ष कर्माचा कारकार्थ काय असते, कर्मच असते, कर्म. येत्या लक्षामध्ये कर्मच असतो. अशा प्रत्यक्ष कर्माला पूरक, आजीची गोष्ट बघा, आजी मी शिकू राहिलो पण मला पूरक कोण आहे, विद्यार्थी, तुम्ही. चव्हाण बघा, शंकर सर वाक्यपृथक्करण सांगत आहे, मग एवढंच बोललो मी तर वाक्यपृथक्करण हा कर्म होऊन झाला आणि मी झालो करता. पण मी असं बोललो, शंकर सर विद्यार्थ्यांना वाक्यपृथक्करण बद्दल माहिती देतात. माहिती देणारे शंकर झाला म्हणजे शंकर सर झाले, आणि विद्यार्थ्यांना हा काय म्हणजे तुम्ही काय, सजीव घटक, अप्रत्यक्ष कर्म आहे तुम्ही, म्हणजे ऐकणारा व्यक्ती, घेणारा व्यक्ती. या माझ्याकडून वाक्यपृथक्करणशी संबंधित ज्ञान दान देण्याची वृत्ती. अशा वाक्यात प्रत्यक्ष कर्म हे अप्रत्यक्ष कर्माला दान देण्याची वृत्ती. म्हणून असा जो अप्रत्यक्ष कर्म असतो, अप्रत्यक्ष, तुम्ही माझ्या नजरेसमोर नाही आहे या वर्गात पण अप्रत्यक्ष आहे ना, बरोबर आहे. अप्रत्यक्ष, मग मी इथं कसं सांगणे म्हणजे तुम्हाला कळणे, हे अप्रत्यक्ष घडून येणार, बरोबर आहे. अप्रत्यक्ष कर्म जो असते, अशा अप्रत्यक्ष कर्माला लागलेला ला प्रत्यय कशाचा असते, चतुर्थी विभक्ती. याचा विभक्ती काय येईल, चतुर्थी विभक्ती येईल मित्रांनो, चतुर्थी. आणि या वाक्याचा चतुर्थी विभक्ती आणि ला प्रत्ययावरून चतुर्थी, प्रत्ययावरून फक्त विभक्तीची नावं, त्या शब्दाच्या कार्यावरून त्याचे कारकार्थ राहते. म्हणजे ने प्रत्यय लागलेल्या प्रत्येक शब्दाची विभक्ती तृतीय राहील, पण त्या प्रत्येक नेच्या प्रत्यय लागलेल्या शब्दाचा कारकार्थ करण नाही राहणार. साधन असेल तरच करण राहील, अन्यथा कारकार्थ क्रिया करणारा असेल तर करता राहील, बरोबर आहे. हा वेळ दाखवणारा शब्द असेल तर अधिकरण राहील. असे भिन्न भिन्न अर्थ राहते, ठीक आहे. मग याचा नेका कारकार्थ काय असते, संप्रदान. संप्रदान, अशा संप्रदान शब्दाला आपण वाक्यामध्ये काय मानत असतो, वाक्यपृथक्करणमध्ये अशा संप्रदानाच्या शब्दाला काय मानत असतात, कर्मपूरक. काय म्हणतात, कर्मपूरक. लक्षात ठेव जा, 100% लक्षात ठेव जा, पेपरात येऊ शकते आता हे. कर्मपूरक वाक्यातील जो अप्रत्यक्ष कर्म असतो, त्या अप्रत्यक्ष कर्माचा ला प्रत्यय दाखवणारा हा आहे प्रत्यक्ष कर्म, हा आहे अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म म्हणजे संप्रदान असणारा कारकार्थाचा शब्द काय असते, कर्मपूरक. येत्या लक्षामध्ये कर्मपूरक राहते. येत्या लक्षामध्ये बघा, म्हणजे तुम्हाला इथं लक्षात ठेवा लागन, इथं लक्षात ठेवा लागन, ठीक आहे. कर्मपूरक म्हणजे काय, अप्रत्यक्ष कर्म. एक वेळा आणखी सांगून देईन. येत्या लक्षामध्ये बघा. मग आता बघा, या वाक्यामध्ये मग आहे तुमचं काय, मग आहे आधारपूरक. आधारपूरक, आधारपूरक. येत्या लक्षामध्ये बघा, आधारपूरक. आता आयोग कोणत्या घटकावर चांगल्या प्रकारे प्रश्न विचारते, तेवढाच घटक केल्यापेक्षा तुम्हाला याचा जो बेस आहे, मग बरोबर आहे, बेसिकपासून तुम्हाला व्याकरण शिकवणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण विदर्भ आयएस आपली जी अकॅडमी आहे, आदरणीय सागर सरांचं म्हणणं तेच राहते वारंवार प्रत्येक टीचरला, आणि बरोबर आहे. आणि आम्ही पण पूर्ण प्रयत्न करत असतो की प्रत्येक घटक लहान लहान गोष्टीपासून तुम्हाला मार्गदर्शन केले जाते आणि परिपूर्ण, जेणेकरून एक मार्काने नंतर पस्ताचं काम नाही पडलं पाहिजे, बरोबर आहे. कारण मेन्सचा पेपर काय एकदम हसण्यासारखा किंवा मजाकमध्ये घेण्यासारखा पॉईंट नाही आहे, ठीक आहे. बघा मग आता इथं आहे आधारपूरक. आधार. आता आधारपूरक म्हणजे काय बा, आधारपूरक. आधारपूरक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या स्थळावर विशिष्ट हेतूने जाणून बुजून केलेली क्रिया ज्या घटकावर घडते त्याला काय म्हणतात, आधारपूरक. तुम्ही सैराट पिक्चर पाहिला ना, हां बघा. मग तो जो परशा असते, तो आपली जी त्याची जी आपली नाही, हां त्या परशाची जी प्रेयसी असते, जे बी असेल ते, बरोबर आहे, संबंधित व्यक्ती, त्या व्यक्तीपर्यंत स्वतःचा मॅसेज पाठवण्यासाठी तो स्वतः प्रत्यक्ष जाते का, त्याला माहीत राहते प्रत्यक्ष गेलो तो महाप्रसाद भेटू शकते. त्याच्यामुळं तो काय करते, तर लहान पोराचं त्या चित्रपटात दाखवलं आहे असं, हां चित्रपटात दाखवलं, माया आरोप नाही बाबा पाहिजे, हा चित्रपटात आहे की तो त्या बाळाची काय करते, तो त्याचा आधार घेते. त्याला पार्लेजी क्रीम खाते, तो बी लई झाली आहे, तो काय करतो, क्रीम खातो बिस्किट, आणि त्याला अजून जोरात झोका दे म्हणते. म्हणजे त्या पोराचा त्यानं आधार घेतला. त्या परशानं त्या कागदावर मग नाव लिहिलं ना, किंवा त्याच्या मित्रानं लिहिलं असेल, परशानं लगेच कमेंट करा, नाही तर सर परशानं थोडी चिठ्ठी पाठवली होती त्याच्या मित्रानं. तर मला सांगायचं एवढंच आहे फक्त, आपली बॅचच तशी आहे मग पूर्ण ड्रामानं, बरोबर तुम्हाला लक्षात राहते की त्यानं आधार घेतला, त्या कागदाचा आधार घेतला. तुम्ही एखाद्या मित्राला फोन करायचं असाल तर तुम्ही ते एखादा मेसेज देता, त्याचा आधार घेता, मोबाईलचा आधार, समजा आलाय. अशा प्रकारे विशिष्ट हेतूने. आता मागा जागेबद्दल आपण नाही का ते मोर्चा वगैरे काढला गेले होते, जिकडे तिकडे मोर्चा, बरोबर आहे, कोरोनाच्या आधी जवळपास, कोरोनाच्या दरम्यान. तर मग आता त्यावेळेस आपण एखादा चौक असेल, तिथं एखादा रस्ता असेल, तिथंच सर्व लोक जमा झाले. म्हणजे MPSCच्या विद्यार्थ्यांनी
मोर्चासाठी MPSCचे विद्यार्थी मोर्चासाठी रस्त्यावर उतरले. रस्त्यावर म्हणजे तुम्ही एका विशिष्ट स्थळाचा विशिष्ट हेतून त्या ठिकाणी तुम्ही जमले होते. त्या रस्त्याचा आधार घेतला तुम्ही शासनाचा लक्ष केंद्रित करण्यासाठी, आपल्याकडे लक्ष ओढून घेण्यासाठी का आम्ही पण एकत्र आलो आहे बा, आमची ही मागणी आहे. म्हणजे आपण आपल्या अमरावतीचा विचार करू तर सर्व विद्यार्थी पंचवटीजवळ जमा झाले होते. म्हणजे मोर्चासाठी विद्यार्थी पंचवटीजवळ जमा झाले. म्हणजे वर म्हणा की जवळ शब्दयुगी वयाचे प्रत्येक ज्याला जुळून येते शक्यतोवर, ते शक्यतोवर आपल्याला काय आधारपूरकामध्ये दाखवता येते. शॉर्टकट लक्षात ठेवा, शब्दयुगी वयाचे इथं शब्द आहे. मी सांगतोच तुम्हाला आणखी एक वेळा फास्टमध्ये बघा. म्हणजे तुम्ही एखाद्या विशिष्ट स्थळावर विशिष्ट हेतून केलेली क्रिया म्हणजे काय आधारपूरक. येते लक्षामध्ये. म्हणजे मी इथं असं म्हणणे ना भाऊ, बघा लक्ष द्या बघा. म्हणजे मोर्चासाठी बघा मोर्चा झालं हे, हां ठीक आहे. बघा मोर्चासाठी सर्वजण किंवा सर्व विद्यार्थी सर्वजण रस्त्यावर बघा रस्त्यावर उतरले. म्हणजे तुमची एक्झाम लवकर घेण्यात यावी. म्हणजे तुम्ही रस्त्यावर उभे राहिने म्हणजे का लवकर एक्झाम होत असते का? नाही. मग हा अर्थ नव्हता. तर विशिष्ट अर्थ काय होता, तो रस्ता बंद केला का शासन काय करेल, आपल्याकडे लक्ष त्याचं केंद्रित होईल. बरोबर आहे. मग आपल्या जे काही मागणी आहे ते विचारल्या जाईल वगैरे. म्हणजे हा रस्त्यावर हा शब्द तुमचा काय मग आधारपूरक. हा रस्त्यावर शब्द काय आधारपूरक. शब्दयुगी वयाचे असे जे शब्द असतात, म्हणजे एखादा मुलगा आहे त्याला आपल्या शेजारी एखादी एक घरात दोन घरात जे काही एखादी व्यक्ती आहे ती आवडली आहे, भिडली, त्याची नजर भिडली असत. बरोबर आहे. मग प्रत्यक्ष सांगू नाही शकत बा, काहून तर त्याचा भाऊ विषय गंभीर आहे. माहीत पाहिजे होऊन तर महाप्रसाद भेटत. आजकाल महाप्रसाद कसे भेटतात, जसे पोलीस डिपार्टमेंटमध्ये भेटते आहे ना. बरोबर. दुसऱ्या दिवशी चालता नाही येत, धावणं तर दूर चालता नाही येत, अशा ठिकाणी महाप्रसाद भेटते. म्हणजे रपारप ठेवल्या जाते. मग आता मला सांगा, तर याला तर मॅसेज पाठवायचा आहे. बरोबर आहे. मग हा कसा पाठवण, मग आपल्या तिच्या घराच्या अंगणा किंवा एखाद्या रस्त्यानं जो काही झाड असेल किंवा जो रस्ताच आहे डायरेक्ट रस्त्यावरच नाव लिहून राहिला आहे. एखादी व्यक्ती सालबर्डीला जाणे, आपल्या अमरावतीच्या मोठ्या दगडावर नाही काय ओळखीची व्यक्तीला पाहून तिथं नाव लिहून टाकणे, राजेश संघ रिकामी जागा. म्हणजे त्या मुलीला आपला मेसेज पाठवण्या किंवा मुलीला आपल्या प्रियकरांना प्रेयसीला हा मेसेज पाठवायचा आहे, तर तो दगडाचा आधार घेईन, त्या झाडाचा आधार घेईन. मग प्रियकर आपल्या प्रेयसीचा आणि स्वतःचं नाव झाडावर कोरतो. मग झाडावर कोरलं म्हणजे काय केलं, म्हणजे झाडाचं त्यानं काय केलं आधार घेतला आपला एक जो काही विचार असेल तो पोचवण्यासाठी. तर याला म्हणतात मग काय आधारपूरक. येत्या लक्षामध्ये आधारपूरक आपण म्हणतो. ठीक आहे ना. अशा प्रकारे म्हणजे काही लोक मग आपले विचार लहान मुलांना त्याचा आधार घेते आहे. येत्या लक्षामध्ये असं इथं लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. मग हे येते कर्म विधेयपूरकमध्ये एवढा भाग येतो. मग यामध्ये तुमचा नंतरचा भाग येतो विद्यार्थी मित्रांनो विधेय काय असते सर. विधेय म्हणजे फुकटचा एकदम सोपी भाग आहे. विधेय बघा इथं लक्ष द्या. विधेय म्हणजे काय, लक्ष द्या. विधेय म्हणजे काय असते. विधेय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, विधेय म्हणजे सरळ वाक्यातला जो क्रियापद असते ना, वाक्याच्या शेवटचा शब्द नेहमी वाक्याच्या शेवटीच नाही येत. कधी वाक्याच्या तो कोणत्याही ठिकाणी येऊ शकते. पुराण काळ किंवा ओवी वगैरे असेल, जसं न लगे मुक्ती धन संपदा, तो काय कर्म करीजे लघुलेकराने, तो काय कर्म करीजे लघुलेकराने, करीजे हा शब्द क्रियापद आहे त्या वाक्यात. अशी वाक्य येऊ शकते. असं थोडे राम आंबा खातो, काय आंबाच खाईन का राम, चिंचही खाईन. राम वनात फिरत होता राम वनात, असं बी येऊ शकते. म्हणजे आपल्याला हे जे कन्सेप्ट आहे ह्या क्लिअर पाहिजे. असं नाही शॉर्टकट मग वाक्याचा शेवटचा शब्द रपारप घोटील बा मी विधेयच आहे तो विधेयच आहे. तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकते मित्रांनो. न लगे मुक्ती धनसंपदा, न लगे मुक्ती धन संपदा म्हणजे संपदा म्हणजे कितीही धन संपादन केलं तरी आपल्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होत नाही, अमर्याद असतात. येत्या लक्षामध्ये अशा प्रकारे मग आपल्याला गरजेपासून मुक्त आपण होत नाही, मुक्ती भेटत नाही. मग न लगे म्हणजे मिळत नाही, म्हणजे हा नकारदर्शक क्रियापद आहे, नकारार्थी क्रियापद आहे, अकरणरूप क्रियापद म्हणजे गौण क्रियापद म्हणतो आपण याला. ठीक आहे. नकार सुचवणारा म्हणजे हा झाला तुमचा वाक्यातला क्रियापद म्हणजे काय विधेय. अशा प्रकारे तुम्हाला माहीत पण पाहिजे. काही भूतकाळातले वाक्य असतात, जसं तानाजी शिवाजीला म्हणतो, म्हणजे तानाजी शिवाजी महाराजांना म्हणतो आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे. जसं तुम्ही म्हणता म्हणजे मी आता म्हणता हे काय क्रियापद आहे, विधेय आहे.
जसं तुम्ही ठाणलं असन माझा मुलगा, असं वडील घरचे लोक म्हणत असन मी बा माझ्या मुलावर दाव लावला आहे, पैसा लावला म्हणते, दाव लावला आहे घरच्यांनी आपल्यावर. मग माझा मुलगा म्हणतो मी आधी बा अधिकारी बनेल तेव्हाच लग्न करेल बनेल, अशा प्रकारे. ठीक आहे ना. तर हे इथं लक्षात ठेवजा विधेय. आणि अशा विधेयबद्दल जास्तीची माहिती देणारे जे शब्द असतात, विधेय म्हणजे काय, सोपी भाग आहे, क्रियापद. अशाबद्दल या विधेयाबद्दल जास्तीची माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, विधेय. विधेय विस्तार, विधेय विस्तार. आता बघा तुम्हाला विस्तार शब्द कळला नसेल तर हे कठीण जाते थोडंसं. विधेय विस्तार म्हणजे थोडक्यात क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द असतात. क्रियाविशेषण अव्यय येत्या लक्षामध्ये क्रियाविशेषणाचे शब्द असतात. क्रियाविशेषण अव्यय यामध्ये लक्षात ठेवजा. क्रियाविशेषण अव्यय काय असते, क्रिया म्हणजे वाक्यातील क्रिया केव्हा घडली, कशी घडली आणि किती प्रमाणात घडली, म्हणजे स्थळ रीत परिणाम सांग जे बी असेल क्रियेची स्थळ रीत आणि जे काही असेल समजा स्थळ रीत काळ याची माहिती दर्शवणारे शब्द काय असते, क्रियाविशेषण असते. हा जो विधेय विस्तार असते यामध्ये सरळ क्रियाविशेषणाचे शब्द सकाळी दुपारी दिवसा. म्हणजे मी जर आता एखादं वाक्य तुम्हाला सांगतो बघा, म्हणजे एखादं वाक्य आहे बघा, एखादं वाक्य आहे जसं आता बघा, जसं बघा आता मी जर असं म्हटलं शरदा बघा वसंत ऋतूत झाडांना पालवी फुटते, झाडांना पालवी फुटते, पालवी फुटते, म्हणजे पालवी फुटण्याची क्रिया कधी घडते, वसंत ऋतूत घडते. म्हणून हा शब्द काय होऊन गेला आता, विधेय विस्तार झाला. हा काय झाला, विधेय विस्तार. क्रियेबद्दल माहिती देणारा शब्द हा काय असते, विधेय विस्तार असते. हे लक्षात ठेव जा. राहील लक्षात, याच्यावर प्रश्न येते म्हणजे येतेच. आता आपण बघूयास कोणते प्रश्न कसे आले. बघा थोडं सांगतो मी तुम्हाला, एका वाक्यावरून सांगतोय काय चालू काय बघा. समजा मी असं म्हटलं राम, ठीक आहे, रावण, किंवा असं म्हटलं रामाने रावणाला मारले. या वाक्यामध्ये एकदम साधं सांगतो, लक्ष द्या इकडे लक्ष द्या. ठीक आहे. बघा मग आता मला सांगा, मारण्याची क्रिया झाली आहे. मग मारण्याची क्रियामध्ये आपल्याला कर्ता कसं शोधत असतो बा आपण, लक्ष द्या, कर्ता कसं शोधतो आपण, या मारले या मारतो किंवा मारले हा जो शब्द आहे हा क्रियापद आहे वाक्याचा. यामध्ये कोणती क्रिया घडली आहे, मारण्याची. म्हणजे मार हा याच्यात धातू आहे. क्रियापदातील प्रत्ययरहित मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला धातू म्हणतात. येते लक्षामध्ये. मग हा धातू आहे, याला आपण काय जोडणार, एक तर नारा जोडणार किंवा मग नारी प्रत्यय जोडणार. आणि कोण किंवा काय ने हे इथं लक्षात ठेवजा, नाही तर अक्षर पालन बस. बघा कोण काय ने इथं काय प्रश्न विचारला आपण, वाक्यात नारा नारी जोडलं आणि काय केलं, कोण काय ने जर प्रश्न विचारलं, बरोबर आहे. बघा इथं नाही का, कोण आणि काय, कोण काय किंवा कोण आणि काय यांना जर प्रश्न विचारला तर वाक्यात काय मिळेल आपल्याला, कर्ता. मग मार, बघा हा मारा, याला म्हटलं नारा, मारणारा कोण, मग मारणारा कोण आहे वाक्यात, रामाने मारले. म्हणजे राम म्हणजे हा या वाक्यातला काय आहे, कर्ता आहे ना, कर्ता. या कर्त्यालाच तुम्ही वाक्य पृथक्करणमध्ये काय म्हणणार आहे, उद्देश्य. हा इथं य जोडून पाहिजे, आधीच सांगितलं मी. असा जर घोटाल पहिलाच पर्याय आलं, हे याचा अर्थ होते हेतू, हे तुम्ही चुकून जाल. राम हा उद्देश असं म्हणाल तर हा चुकला. हा तुम्हाला याचा आन्सर लागेल उद्देश्य. हे बघा इथं य आहे, उद्देश्य म्हणजे कर्ता होते, उद्देश म्हणजे हेतू होते. हे इथं लक्षात ठेवजा. येत्या लक्षामध्ये. हा बघा मग आता मला सांगा, आता या वाक्यात याची रामानं क्रिया केली, पण रामाची क्रिया कोणावर घडली, रामाची क्रिया घडली रावणावर. म्हणजे रावण हा शब्द इथं काय आहे, कर्म आहे विद्यार्थी मित्रांनो. कर्माला वाक्य पृथक्करणमध्ये पण कर्मच म्हणतात. आता बघा मग आता ठीक आहे. बघा आता बघा ठीक आहे. आता या वाक्यामध्ये बघा हा झाला कर्म. मग या कर्म झाला, हा
तर कर्म झाला. तर यामध्ये मला आता थोडे काही विस्तार रूपानं बोलायचं आहे, म्हणजे थोडं जास्त याच्याबद्दल माहिती द्यायची आहे, जास्तीची माहिती द्यायची आहे. रामाबद्दल जास्तीची माहिती देण्यासाठी मला काहीतरी त्याच्याबद्दलची माहिती द्यावं लागन, त्याच्यातले गुण सांगा लागन. म्हणजे मी आता उद्देशबद्दल जास्तीची माहिती देऊ राहिलो ना, म्हणजे उद्देशबद्दल मी थोडी माहिती वाढवून राहिलो याच्यात. तर मला इथं रामाबद्दल माहिती देतो नाही असं म्हणू शकतो मी. दशरथ पुत्र राम कसा दशरथ पुत्रही म्हणू शकतो, किंवा एकवचनी त्याच्यात गुण दाखवू आपण. म्हणजे रामांमध्ये जे गुण होतं म्हणजे त्याच्यामध्ये दाखवलं आपण एकवचनी. येत्या लक्षामध्ये बघा एकवचनी. एकवचनी हा शब्द जो आहे ना, एकवचनी रामाने, म्हणजे एकवचनी हा शब्द रावणाची माहिती देत आहे की रामाची माहिती देत आहे? रामाची माहिती देत आहे. म्हणून या वाक्यामध्ये हा शब्द काय झाला? रामाची माहिती देत आहे. म्हणजे कोणाची माहिती देत आहे? उद्देशची माहिती देत आहे. म्हणजे उद्देशची माहिती वाढली म्हणजे याचा अर्थ झाला हा काय आहे? उद्देश विस्तार आहे. हा झाला उद्देश विस्तार. येत्या लक्षामध्ये उद्देश विस्तार कशाले म्हणते मग? उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याबद्दलची जास्तीची माहिती दाखवणारे शब्द असतात विद्यार्थी मित्रांनो, हे इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. हा उद्देश विस्तार. ठीक आहे. हा बघा उद्देश विस्तार म्हणजे काय? उद्देश विस्तार म्हणजे काय लक्षात ठेवा. उद्देश विस्तार म्हणजे काय? उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याची जास्तीची माहिती म्हणजे काय? उद्देश विस्तार म्हणजे हा झाला तुमचा उद्देश विस्तार. उद्देश विस्तार. आता मला सांगा उद्देश विस्तार झाला, आलं लक्षात? म्हणजे हा राम झाला उद्देश, रामाची जास्तीची माहिती म्हणजे उद्देश विस्तार. मग आहे कर्म. मला आता कर्माबद्दल बी जास्तीची माहिती द्यायची आहे, कर्माबद्दल पण जास्तीची माहिती द्यायची आहे. मग रावणातला एखादा गुण सांगून देऊ आपण. जसा हा दुष्ट शब्द, दुष्ट म्हणजे हा दुष्ट शब्द रामाबद्दल माहिती देते की रावणाबद्दल माहिती देते? रावणाबद्दल माहिती देते. येते लक्षामध्ये? मग रावणाबद्दलचा हा गुण आहे म्हणून हा कोणाची माहिती देते? कर्माबद्दलची माहिती देते. म्हणजे हा कर्माबद्दलची जास्तीची माहिती देणारा कोण आहे? कर्म विस्तार. याला काय म्हणणार मग आता तुम्ही? कर्म विस्तार म्हणणार. कर्म विस्तार, कर्माचा विस्तार म्हणजे कर्म विस्तार. हा झाला तुमचा आता कर्म विस्तार, दुष्ट शब्द. मग मारण्याची क्रिया कधी झाली? म्हणजे विधेय. म्हणजे तुम्ही आपण विद्यार्थी मित्रांनो वाक्यातील क्रियापदाला काय म्हणत असतो? या वाक्यपृथक्रममध्ये हा जो वाक्यातला काय आहे? क्रियापद आहे. या वाक्यातील क्रियापदाला, या वाक्यातील हा जो क्रियापद आहे याला आपण काय म्हणतो? विधेय म्हणत असतो. विधेय. आता या विधेयाबद्दल म्हणजे क्रियापदाबद्दलची जास्तीची माहिती देणारे शब्द राहील. म्हणजे दशमीच्या दिवशी संध्याकाळी मारले, म्हणजे मी दशमीच्या दिवशी संध्याकाळी असे जे क्रियेबद्दल वेळ स्थळ दाखवणारे शब्द आता सांगेल ते म्हणजेच काय आहे मग? विधेयचं विस्तार. म्हणजे मला आता विधेयबद्दल जास्तीची माहिती म्हणजे विधेय विस्तार. विधेय विस्तार म्हणजे स्थळ वगैरे सांगणे. अमरावतीत बा विदर्भ आयएस अकॅडमी कुठे आहे? मग याचं ठिकाण तुम्हाला माहीत पाहिजे तर मग मी म्हणेल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोर. आधी म्हणेन मी गाडगेनगर. पहिला शब्द आहे अमरावती. अमरावतीवरून दुसरा मग काय? गाडगेनगर. गाडगेनगर अमरावतीमधील गाडगेनगर. मग गाडगेनगरमध्ये कुठं? तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोर. म्हणजे आपण विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲड्रेसबद्दल बोललो, म्हणजे विस्तार केला आपण स्थळाबद्दल, स्थळ सांगितलं. मग तुम्ही वेळ बी सांगू शकता कधी येणार आहे. म्हणजे सांगायचं अर्थ आहे यामध्ये मग रात्री, संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी मी वेळ दाखवणारा शब्द ॲड केला. संध्याकाळीला आपण वाक्याच्या शब्दाच्या जातीमध्ये काय म्हणणार? क्रियाविशेषण. 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 क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय. मग वाक्यातला क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय? विधेय विस्तार. बघा एक वेळा एकवचनी रामाने दुष्ट रावणाला संध्याकाळी मारले. या वाक्यामध्ये लक्ष द्या. रामाने हा झाला उद्देश. एकवचनी हा शब्द या रामाबद्दल जास्तीची माहिती देते म्हणून हा झाला उद्देश विस्तार. रावणाला हा झाला कर्म. कर्माबद्दल जास्तीची माहिती म्हणजे कर्माचा विस्तार. आणि संध्याकाळी हा शब्द क्रिया कधी घडली याची माहिती देते म्हणून हा झाला विधेय विस्तार. आणि क्रियापद म्हणजे काय? विधेय. क्रियापद म्हणजे विधेय. मग आता राहिला तुमचा म्हणजे क्रियापदाशी संबंधित माहिती देणारा गट, ज्याला आपण नाव काय दिले आहे?
ज्याला म्हटलं आहे आपण विधेयपूरक. मग विधेयपूरकामध्ये मी तुम्हाला एक वेळा परत इथं आयडिया देतो बघा. म्हणजे वाक्यामध्ये जो क्रिया करणारा असते, उद्देश म्हणजे करता, विधी विस्तार म्हणजे विधी विशेषण म्हणजे विधी नाही अधिविशेषण. त्याच्यानंतर लक्षात ठेवा विधेय विभाग म्हणजेच काय कर्म, आणि कर्म म्हणजे क्रिया सोसणारा, ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते तो कर्म असते. कर्मपूरक म्हणजे कर्माबद्दलची जास्तीची माहिती देणारा शब्द. आणि विधेयपूरक म्हणजे काय, विधानपूरक. विधानपूरक म्हणजे काय, एखादा शब्द कर्त्याबद्दल चतुर्थी विभक्तीचा शब्द असतो, कर्त्याच्या आधी आला असन, कर्त्याच्या आधीचा शब्द चतुर्थी विभक्तीत असेल तर तो शब्द सुद्धा विधानपूरकाचं काम करते. मग त्याचबरोबर विधीपूरक. विधीपूरक म्हणजे विधी विशेषण, सरळ सरळ वाक्यात कर्त्याबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द कर्त्याच्या नंतर म्हणजे नामाच्या नंतर कर्त्याच्या नंतर असेल म्हणजे विधी विशेषण म्हणजेच विधानपूरक शब्द. त्याचबरोबर कर्मपूरक. कर्म म्हणजे काय, अप्रत्यक्ष कर्म. सॉरी, हा कर्मपूरक म्हणजेच काय, बरोबर आहे, अप्रत्यक्ष कर्म. वाक्यातला अप्रत्यक्ष कर्मालाच आपण सजीव घटकाला आपण काय म्हणतो, चतुर्थीतल्या शब्दाला कर्मपूरक. आणि आधारपूरक म्हणजे काय, शब्दयोगी शब्द. वाक्यात जाणून बुजून एखाद्या ठिकाणावर घडलेली क्रिया म्हणजे आधारपूरक असते. आणि विधेय म्हणजे काय, वाक्यातला क्रियापद असतो. विधेय विस्तार म्हणजे काय, क्रिया विशेषण अवयव असते. म्हणजे शब्दाच्या जाती चांगल्या प्रकारे इथं माहीत पाहिजे, हे इथं सिद्ध होती. असा आपला हा वाक्यपूर्तकांशी संबंधित काय होता, घटक होता. आता याच्यावर बघू आपण आयोग कसे कसे प्रश्न करते. बघा, पहिलाच प्रश्न होता आयोगाचा. बघा पहिला प्रश्न यामध्ये आपल्याला विचारला गेला होता, तो बघूया आपण. बरोबर आहे. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा काय विचारलं होतं, इथून सुरुवात झाली आपली. काय विचारलं होतं यामध्ये, बघा काय, आमच्या बाबांनी काल मला एक बॅट दिली, ताईला छानसा बटवा दिला आणि आईला सुंदर साडी दिली. या वाक्यातील उद्देश विस्तार काय विचारलाय, उद्देश विस्तार पाहिजे. मग उद्देश विस्तारासाठी लक्ष द्या. उद्देश विस्तार म्हणजे काय, आताच पाहिलं पण, कर्त्याबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द. या वाक्यात आणणारा कोण, सुंदर साडी दिली, कोण दिली, देणारा कोण आहे, देणारा आहे आमच्या बाबांनी. आमच्या बाबांनी म्हटलं, मग आमच्या बाबांनी हा जो शब्द याच्यात, मग म्हणजे थोडक्यात आणणारा, साडी दिली कोणी, बाबांनी दिली ना. मग बाबा हा या वाक्यातला काय आहे, उद्देश आहे. उद्देश आहे. मग बाबा कोणाचे, आमचे. म्हणजे फक्त आमचे हा शब्द काय आहे, मग उद्देश विस्तार. उद्देश विस्तार. उद्देश विस्तार हा शब्द इथं क्लिअर होईल. म्हणजे याचा आन्सर काय येईल, मग आमच्या. याचा आन्सर काय येईल, मग आमच्या. कारण या वाक्यामध्ये छानसा, बघा काय दिल्या, काल मला एक बॅट दिली, ताईला छानसा बटवा दिला. छानसा बटवा, बटवा दिला म्हणजे बघा इथे देणारा ताईला, म्हणजे हा झाला तुमचा ताईला म्हटलाय. आणि छानसा बटवा, ताईला हा शब्द या वाक्यात काय आहे, ताईला हा शब्द चतुर्थीचा प्रत्यय लागलाय. म्हणजे हा आहे घेणारा व्यक्ती, बटवा घेणारा. म्हणजे हा बटवा इथं आहे कर्म. आणि छानसा म्हटलं तर हा झाला कर्माचा विस्तार. कर्म विस्तार हा आहे इथं, कर्म विस्तार आहे विद्यार्थी मित्रांनो, कर्म विस्तार. आणि हा कर्म विस्तार आहे. आणि हा कर्म आहे प्रत्यक्ष कर्म. हा प्रत्यक्ष कर्म, हा आहे अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म आहे हा, अप्रत्यक्ष कर्म. याला म्हणतात काय, विधी कर्मपूरक. याला आपण काय म्हणतो, कर्मपूरक. कर्मपूरकाचा हा काम करते ताईला शब्द. ताईला हा शब्द कर्मपूरक. छानसा हा काय, मग कर्मपूरक आहे. येते लक्षामध्ये बघा, हा आहे कर्म. कर्माचा काय, ताईला छानसा बटवा, कर्माचा विस्तार आहे. हा कर्माचा विस्तार आहे. हा बॅट हा काय, कर्म आहे. या वाक्यात या दोन घटकावर क्रिया घडली आहे, एक बोलणाऱ्यावर आणि त्याच्या ताईवर. म्हणून हा या वाक्यातला बॅट हा काय, हा पण इथं प्रत्यक्ष कर्म आहे. प्रत्यक्ष कर्म. त्याच्यानंतर आहे सुंदर साडी. बघा सुंदर साडी दिली म्हणते, सुंदर साडी. आता या वाक्यामध्ये काय आहे, बाबांनी बघा आईला, तीन घटकांना वेगवेगळी क्रिया घडली. तीन घटकांना जे काही वस्तू दिल्या गेली, आईला, बाबाला आणि एक बोलणारा म्हणजे मुलगाला, तर ते लोक जे आहे घेणारे हे झाले चतुर्थी. म्हणजे त्याला म्हणतो आपण कर्मपूरक. हा वाक्य रिपीट येऊ शकते, लक्षात ठेवजा. हा म्हणून नाही का इथं हा जो आहे ना सुंदर साडी, सुंदर साडी. या वाक्यात सुंदर साडी याला आपण काय म्हणतो, याला आता बघा याच्यामध्ये कर्म पण आहे आणि कर्माचा विस्तार पण आहे. म्हणून याला तुम्ही कर्म विस्तार म्हणू शकता. कर्म विस्तार, कर्म व कर्म विस्तार असं म्हणाल. याला काय म्हणाल, याला कर्म आहे साडी, कर्म आहे या वाक्यात साडी आणि कर्माचा विस्तार पण आहे याच्यात, कर्म विस्तार. या वाक्यात कर्म विस्तार कोण आहे, मग सुंदर हा शब्द.
ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही शब्द झाले. मग कर्म, कर्म व कर्म विस्तार, कर्म व कर्म विस्तार. आणि आमचा हा शब्द काय आहे तुमचा, हाच तुमचा वाक्यातला उद्देश विस्तार आहे, उद्देशचा विस्तार. येत्या लक्षामध्ये उद्देश विस्तार, हे इथं बघा अक्षर समजून घ्या. उद्देशचा विस्तार आहे या वाक्यामध्ये. बघा आमच्या बाबांनी, बाबा हे क्रिया करणारा उद्देश, मुख्य उद्देश आहे तो. काल म्हणजे हा झाला विधेय विस्तार. एक मला, मला म्हणजे हा या वाक्यातला हा सुद्धा अप्रत्यक्ष कर्म आहे, अप्रत्यक्ष कर्म. एक बॅट म्हणजे हा एक शब्द इथं काय आहे, कर्म विस्तार आहे, हा कर्म विस्तार. आणि हा आहे प्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म म्हणजे हे झालं एका मुलाशी संबंधित. मग ताई हा शब्द आहे अप्रत्यक्ष कर्म. छान हा असा हा बटवा हा एक प्रत्यक्ष कर्म, हा छानसा आहे कर्म विस्तार. दिला हा जो आहे वाक्यातला विधेय आहे, क्रियापद आहे, हा विधेय आहे. इथं बी हा विधेयच आहे. येत्या लक्षामध्ये या वाक्यात आणि म्हटलं आहे उभ्याने ओळीचं काम करते. आईला हा आहे अप्रत्यक्ष कर्म म्हणजे कर्मपूरक, हा यामध्ये कर्मपूरकाचं काम करण, कर्मपूरक. आणि हे तर मी सांगितलंच आहे तुम्हाला. येत्या लक्षामध्ये असा हा प्रश्न होता, म्हणजे याचा आन्सर आहे आमच्या. दुसरा प्रश्न बघा, वाक्यपृथक्करण म्हणजे काय. वंचिवा पूर्व परीक्षा 2019ला विचारलं गेलं होतं. वाक्यपृथक्करण म्हणजे सरळ सरळ काय, दोन वाक्य वेगवेगळी करणे लागू नाही होत, दोन वाक्य एकमेकांना जोडणी करणे लागू नाही होत, दोन वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणे हे लागू नाही होत, वाक्यातील परस्पर संबंध स्पष्ट करून सांगणे म्हणजे 4 नंबर हा इथं काय याचा आन्सर होता. सोपी प्रश्न होता, ठीक आहे. त्याच्यावर नंतरचा बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये बघा, अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही, या वाक्याच्या वाक्यपृथक्करणाच्या जोड्या लावा, जोड्या लावायला सांगितलं गेलं होतं. बघा अलीकडे म्हणजे हे सरळ सरळ बघा, लिहिले नाही हा काय संयुक्त क्रियापद म्हणजे हा काय तुमचा विधेय आहे, विधेय. एकही पत्र म्हणजे हा पत्र या वाक्यातला काय आहे, कर्म आहे प्रत्यक्ष. एकही हा कर्माचा विस्तार आहे, कर्म विस्तार आहे. येत्या लक्षामध्ये बघा, आणि तुम्हाला म्हणजे काय हा अप्रत्यक्ष कर्म, याला म्हणतो आपण कर्मपूरक, कर्मपूरक म्हणतो. आणि मी म्हणजेच काय वाक्यातला उद्देश म्हणजे करता, हाच मी अक्षर तुमचा वाक्यातला काय आहे, उद्देश आहे. आणि अलीकडे म्हणजे क्रिया कधी घडली नाही, कधीच नाही घडली, अलीकडे म्हटलाय. हा अलीकडे म्हणजे वाक्यातला हा काय आहे, हा आहे तुमचा विधेय विस्तार, विधेय विस्तार, विधेय विस्ताराचा हा शब्द आहे. मग काय विचारलं काय, या वाक्याचा वाक्यपृथक्करणाच्या जोड्या लावा म्हणते. अलीकडे हा काय विधेय विस्तार आहे का, इथं बघा विधेय विस्तार म्हणजे 2 नंबर, विधेय विस्तार म्हणजे 2 नंबर. येत्या लक्षामध्ये मी म्हणजे वाक्यातला करता, करता म्हणजे उद्देश म्हणजे 4 नंबर. हे अशा प्रकारे बघा 4 उद्देश. आणि मग तुम्हाला एकही पत्र आता त्यांनी एकत्रितपणे लिहिले नाही, हा काय हा आपला क्रियापद आहे. इथं बघा क्रियापदालाच आपण विधेय म्हणतो, यांनी मुद्दाम असा ठेवलेला आहे, म्हणून दोन्ही शब्द महत्त्वाचे आपल्याला माहीत पाहिजे असते. आता इथं सरळ सरळ मग आता बघा याचा आन्सर काय आहे, हा 1 आणि इथं आन्सर काय आहे 3, कर्म आणि कर्म विस्तार. एकही पत्र, पत्र हा आहे कर्म आणि तुम्हाला एकही कर्म, हा जो थोडासा तुम्हाला हा शब्द यांनी ॲड केला होता याला कर्मपूरक म्हणतो आपण, ठीक आहे. आणि पण इथं आता ऑप्शन 3 नंबर राहील म्हणजे ए 2 4 3. बघा 2 कुठं आहे का, ए साठी बघा, ए साठी ए साठी काय आहे 2, ए साठी 2 बघा, इथं 3 आहे कटला, 4 आहे कटला, 2 कुठं आहे इथं आहे 2 म्हणजे पर्याय नंबर 3 बरोबर. पहिल्याच पॉईंटवरून लक्षात येऊन जाते हा 3 नंबर, ठीक आहे. त्याच्यानंतरचा बघा सहाय्यक कक्ष अधिकारी राजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2017 मध्ये जो प्रश्न आला होता, मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो, या वाक्यातील विधेय विस्तार पाहिजे. याच वेळीच भेटलो होतो म्हणते बा, आता काय करता, ठीक आहे. हा भेट होते ना, आता सेंटरवर भेट होते ना, संबंधित व्यक्ती आहे ना बरोबर, अरे मित्र मित्र म्हणून राहिलो ना, ठीक आहे. मग आमच्या वर्षी बघा मागच्या वर्षी म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही बा, रोज भेटणं आम्हाला काय, ठीक आहे. बघा मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो, ठीक आहे. या वाक्यातील विधेय विस्तार कोणता आहे, विधेय विस्तार म्हणजे काय, मग विधेय म्हणजे काय क्रियापद आणि विस्तार म्हणजे काय क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द म्हणजे क्रिया विशेषणाचा शब्द. यांची भेट कधी झाली आता पहा, यांची भेट कधी झाली, भेटलो होतो म्हणते बा, कधी भेटला तर बा तू, आपण, आपण म्हणजे हा वाक्यातला उद्देश आहे, उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि भेटलो होतो हा आहे वाक्यातला विधेय आहे, हा विधेय आहे म्हणजे वाक्यातला हा क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद, क्रियापद आहे म्हणजेच विधेय आहे, ठीक आहे. भेटलो होतो आणि आपण म्हणजे उद्देश आहे. याच वेळेला मागच्या वर्षी याच वेळेला हा पूर्णच्या पूर्णपणे तुमच्या भेटीबद्दलची माहिती देते म्हणजे हा आहे तुमचा विधेयचा विस्तार, विधेय विस्तार. आम्ही मागच्या वेळेस याच वेळेवर म्हणजे प्रेमाचा चहा जसं आपला गाडगेनगर फेमस आहे, ठीक आहे, किंवा परीक्षेत भेटले असन मागच्या वर्षी, हा 3 नंबर याचा आन्सर आहे, 3 नंबर. चला पुढं, एसटी मुख्य 2017 मध्ये कोणता प्रश्न आलता बघा, मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारत उभी होती, या वाक्यातील विधेय विस्तार पाहिजे. विधेय विस्तारावर जास्त करून प्रश्न येते. विधेय विस्तार लक्षात ठेवजा, क्रिया विशेषण अव्यय चांगल्या प्रकारे अभ्यासात आला. शब्दाच्या जातीमधले हे जे विशेषण नाम
आता लिंग बदल असते. आता पोरांना वाटते लिंगावर प्रश्न येत नाही, मग तो वाचत नाही, लिंगाचे नियम नाही वाचत. अरे मित्रांनो, लिंग बदलमध्ये जे काही शब्द असतात तत्सम तद्भव तेच तर कवर होते. आता मी कसं शिकवतो तुम्हाला, शब्दाच्या जातीमध्ये थोडं 2 महिन्याचे मी 3 महिने लावन. पण कारण तुमचा शब्दसिद्धीचा शब्दसंग्रहचा आपण ज्या ट्रिक्स बनवल्या प्रत्येक घटकावर ते तुम्हाला वर्गातच पाठ करून घेतो आपण. आणि स्टेटमेंट एक घटक झाला का स्टेटमेंट स्वरूपानं आपण शिकवतो, त्याच्यामुळं तुमचा भागच कवर होऊन जाते. आहे बरोबर? हां, ज्यांनी बॅच केली आहे त्यांना माहितीच आहे. बघा, वाक्यातील विधेय विस्तार कोणता, म्हणजे क्रिया कधी घडली. बघा, मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारत उभी होती. हां, मुले कशी उभी होती आणि कुठे उभी होती. मग उभी राहणारी कोण, बघा उभी होती. मग उभी होती हा आहे तुमचा विधेय. आणि कोण आहे उभी राहणारी, मुले. मुले हा काय वाक्यातला उद्देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. काय आहे हा उद्देश आहे. उद्देश म्हणजे हा झाला तुमचा उद्देश झाला. आणि कुठे उभी होती, वर्गाबाहेर. आणि कशी मोठ्या काय करत होती ती, मोठ्याने गप्पा मारीत. म्हणजे वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत हा याचा काय योग्य आन्सर आहे. याचा हा आन्सर आहे. ते लक्षामध्ये बघा, वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत हा 4 नंबर याचा आन्सर आहे. पुढचा बघा, एसटीआय मुख्य 2017 मध्ये प्रश्न आलता. पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो या वाक्यातील मूळ उद्देश काय. बघा, हा इथं उद्देश थोडं टायपिंगमध्ये झाला असन. इथं नक्कीच काय असन, उद्देश असा आला तर हे याचा आन्सर नाही येत. याचा आन्सर तर मग हेतू झाला, उद्देश नाही. हा काय असेल इथं नक्कीच उद्देश येते लक्षामध्ये. हा इथं हे लक्षात ठेवजा. इथं लक्षात ठेवजा. येते लक्षामध्ये. बघा, हा जो आहे ना हा इथं काय लागणार आपल्याला, उद्देश नाही, उद्देश पाहिजे. इथं येते लक्षामध्ये. बघा, इथं राहील तुमचा उद्देश पाहिजे. याला उद्देश. ठीक आहे, उद्देश. ठीक आहे ना, उद्देश. बघा, इथे आणखी विषय गंभीर झाला. ठीक आहे, बघा. ठीक आहे, बघा, म्हणजे उद्देश इथं य राहील, उद्देश. ठीक आहे, उद्देश. तर उद्देश म्हणजे काय, तर उद्देश म्हणजे वाक्यातला करता. मग करता कोण आहे इथं, बघा, पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो. खोड्या करणारा कोण आहे, खोड्या करणारा कोण आहे, खोड्या करणारा मुलगा आहे. म्हणजे मुलगा हा वाक्यातला काय आहे, उद्देश आहे. म्हणजेच काय आहे, तो क्रिया करणारा करता आहे. म्हणजे मुलगा कुठं आहे, 4 नंबर खलास पॉईंट. येते लक्षामध्ये. पुढचा प्रश्न बघा, आमचा बंगला इमारतीआड झाकला गेला. आमचा मुलगा इमारतीआड झाकला गेला. म्हणजे इमारतीआड झाकला गेला या वाक्यातील इमारती हा शब्द काय आहे, असा प्रश्न आला होता एसटीआय मुख्य 2017 मध्ये. बघा, मग आता इमारतीआड झाकला गेला म्हणजे काय, तसं तुमचा बंगला इमारतीआड झाकला गेला म्हणजे एका व्यक्तीनं घर बांधलं आणि एका व्यक्तीचा मग बंगला दिसून नाही राहिलं. म्हणजे या व्यक्तीच्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या बंगल्यापेक्षा एका व्यक्तीनं मोठं घर बांधलं. मग त्या बंगल्यामध्ये इमारती आड झाकला गेला, मोठी इमारत बनली बंगल्याच्या बाजूले. मग यांनी काय केलं, आता त्याच्यामुळं दिसून नाही राहिला. मग यांना आणखी आपला स्वतःचा बंगला वाढवायला पाहिजे. मग नाही वाढवता ते लोकांना म्हणन या इमारतीमुळं आमचा बंगला दिसून नाही राहिला म्हणते. म्हणजे त्या इमारतीचा बोलण्यासाठी काय केलं गेलं, आधार घेतला गेलो. आमचं घर लहान आहे असं न सांगता इमारतीचा सहारा घेऊन त्यांनी काय केला आहे, त्याचा आधार घेऊन बोलला गेला आहे. म्हणजे हा काय आहे, आधारपूरक. म्हणजे थोडक्यात आणखी शॉर्टकट सांगतो, शब्दयोगी अव्ययाचा शब्द शक्यतोवर काय असते, आधारपूरकच असते. काय असते तो, आधारपूरक. म्हणून याचा आन्सर काय येईल, आधारपूरक. आधारपूरक आहे हा इमारतीआड शब्द, आधारपूरक. पुढचा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2018 मध्ये आलेला प्रश्न बघा, अधोरेखित शब्द समूहाचे योग्य उत्तर कोणती म्हणते. या सत्कार्याबद्दल येथे जमलेले सर्व गावकरी आपले अभिनंदन करत आहे. मग येथे जमलेले सर्व गावकरी, मग अभिनंदन करणारे कोण आहे. ठीक आहे, मग अधोरेखित शब्द कोण आहे या वाक्यात, अधोरेखित शब्द काय दिलेला आहे, या सत्काराबद्दल इथपर्यंत नाही का अधोरेखित केला गेला आहे. येथे जमलेले सर्व गावकरी आपले अभिनंदन करत आहे. म्हणजे आता हा जो शब्द आहे, या सत्काराबद्दल हा शब्द तुमचा काय येईल, म्हणजे क्रिया कशासाठी घडली आहे, म्हणजे येथे जमलेले सर्व गावकरी आपले अभिनंदन. गावकरी हा इथं वाक्यातला काय उद्देश आहे आणि आपले अभिनंदन करत आहे. म्हणजे अभिनंदन कशासाठी होत आहे, विधी विस्तार. म्हणजे क्रिया कशामुळे घडत आहे, तर या सत्काराबद्दल घडत आहे. म्हणजे हा या वाक्यातला या सत्काराबद्दल घडत आहे म्हणून हा काय झाला, उद्देशचा विस्तार झाला. पुढचा प्रश्न बघा, PSI मुख्य 2017 मध्ये त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात काय करतो, आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. म्हणजे इथं बघा, खेळला हा काय आहे, येते लक्षामध्ये. खेळला आहे तुमचा क्रियापद, म्हणजे याला म्हणतो आपण विधेय. आणि कसा खेळला, तर सामन्यात चांगला, क्रिकेटच्या सामन्यात आज. म्हणजे इथून इथपर्यंत हा जो भाग आहे, कधी घडली क्रिया आणि कशी घडली, म्हणजे हा सर्व विधेयबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द. म्हणून याला तुम्ही म्हणाल विधेयचं विस्तार, विधेय विस्ताराचा शब्द आहे हा, विधेय विस्तार झाला हा. आणि मुलगा हा या वाक्यातला काय आहे, उद्देश आहे.
आहे, उद्देश आहे, कर्ता आहे. त्याचा धाकटा हा उद्देशबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द असल्याने हा झाला उद्देश विस्तार. उद्देश विस्तार येत्या लक्षामध्ये उद्देश विस्तार. या वाक्यात काय पाहिजे होता? उद्देश विस्तार कोणता? मग उद्देश विस्तार म्हणजे मुलगा हा उद्देश असल्यामुळं मुलाची जास्तीची माहिती देणारा शब्द त्याचा धाकटा. त्याचा धाकटा इथं आपल्याला अ दिला आहे, त्याचा धाकटा म्हणजे हा अ बरोबर आहे. ठीक आहे, अ बरोबर आहे. मुलगा हा या वाक्यातला काय आहे? उद्देश आहे. येत्या लक्षामध्ये मुलगा हा जो शब्द आहे हा आहे उद्देश आहे. चांगला खेळला हा विधेय आहे. विधेयचा विस्तार दाखवणारा शब्द आहे विधेय विस्तार. विधेय विस्तार. ठीक आहे ना, हा विधेय विस्तार आहे. येत्या लक्षामध्ये विधेय विस्तार. ठीक आहे. आणि क्रिकेटच्या सामन्यात हा सुद्धा विधेय विस्ताराचाच काम करते. त्याच्यामुळे म्हणजे फक्त अ बरोबर. इथं अ आणि सी दिला म्हणून चुकला. इथं नाही का पर्याय फक्त अ बरोबर म्हणजे पर्याय नंबर 2 बरोबर होता. PSI मुख्य 2017 मध्ये बघा, मग आम्ही अभ्यासाला आलो म्हणजे मग तू आम्हास ते शिकव. बघा या वाक्यात विधेय विस्तार पाहिजे. शक्यतो विधेय विस्तार जास्त प्रश्न विचारला जाते म्हणून मी हा भाग थोडासा जास्त घेतला. लक्ष द्या. मग आता विधेय विस्तार म्हणजे विधेय म्हणजे क्रियापद, म्हणजे क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द. म्हणजे क्रिया कधी घडली, कशी घडली, केव्हा घडली. मग या वाक्यात आम्ही अभ्यासाला आलो म्हणजे मग तू. या वाक्यात कधी आम्ही अभ्यासाला आलो म्हणजे मग. मग म्हणजे मग असे जेव्हा वाक्य राहते तेव्हा म्हणजे मग हा तुमचा जो शब्द आहे या वाक्यात क्रिया कधी घडणार आहे म्हणते तू आम्हास ते शिकव. तू आम्हाला ते कधी शिकव? म्हणजे मग शिकव. मग म्हणजे मगचा खुलासा काय आहे? आम्ही अभ्यासाला आलो. म्हणजे या वाक्यात आम्ही अभ्यासाला आलो हा नाम वाक्यासारखं काम करते. म्हणून या वाक्यामध्ये तुमचा विधेय विस्तार कोणता राहील? म्हणजे मग. म्हणजे मग काय का इथं याच्यात 4 नंबर म्हणजे मग हा तुमचा 4 नंबरचा इथं योग्य आन्सर राहील. येत्या लक्षामध्ये हे सर्व डीपमध्ये आपण आपल्या कोर्समध्ये घेत असतो. बरोबर आहे. हा जेवढं सांगता आलं मी तेव्हा पेपरच्या दृष्टीने तुम्हाला सांगत आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2019ला प्रश्न आला होता. हा वशिला असलेली माणसे मोठ्या पदावर सहज जातात. या वाक्यातील उद्देश विस्तार सांगा. हे बघा इथं उद्देश विस्तार विचारला. याच्या आधी विधेय विस्तार होता. आता उद्देश म्हणजे काय? उद्देश विस्तार. उद्देश म्हणजे काय होते? कर्ता. आणि विस्तार म्हणजे काय? कर्त्याबद्दलची जास्तीची माहिती देणारा शब्द. मग उद्देश या वाक्यात कोण आहे? पदावर सहज जाणारी कोण आहे? माणसं. मग माणसं हा झाला वाक्यातला उद्देश. हा आहे फक्त उद्देश. उद्देश. या उद्देशची जास्तीची माहिती देणारे शब्द कोण आहे? वशिला असलेली. वशिला असलेली हा काय? मग उद्देशचा विस्तार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात द्या. लक्ष द्या इथे. मग आता बघा माणसं मोठ्या पदावर वशिला. मग वशिला किंवा आता बघा वशिला हा बी शब्द इथं याच्यातलाच आहे पण हा अर्धवट आन्सर होऊन जाईल. मग तुमचा आन्सर करेल ड असलेली. हा जो तुमचा आन्सर आहे हा या वाक्यातला काय आहे? उद्देशचा उद्देश विस्तार आहे. आणि याच्या आधीचा हा शब्द सुद्धा तुमचा उद्देश विस्तार आहे पण हा अर्धवट आहे. अर्धवट कारण इथं फक्त वशिलाच नाही असलेली शब्द सुद्धा पाहिजे होता म्हणून ड फक्त बरोबर इथं आन्सर येईल. आता बघा माणसे मोठ्या पदावर सहज जातात अशा प्रकारे इथं दिले आहे. ठीक आहे. मग माणसे हा या वाक्यात उद्देश आहे. मोठ्या पदावर हा जो शब्द आहे हा आधारपूर्वकाचं काम करते. वर हा शब्द पदावर, पदाचा आधार. ठीक आहे. आणि वशिला असलेली माणसं हा जो पूर्ण शब्द आलाय ना वशिला असलेली माणसं या म्हणजे याच्यामध्ये वशिला असलेली हा उद्देश विस्तार आहे आणि माणसं हा उद्देश आहे. याला आपण काय म्हटलं होतं मगानीच मी तुम्हाला आल्या सांगितलं होतं तर टेबलमध्ये. याला म्हणतो आपण उद्देशांग. हा उद्देशांग आहे ज्याच्यामध्ये उद्देशांग म्हणजे काय? ज्यामध्ये उद्देश म्हणजे कर्ता पण असतो. म्हणजे उद्देश म्हणजे कर्ता पण आहे याच्यात आणि उद्देशचा काय असतो प्लस उद्देशचा विस्तार. उद्देश विस्तार ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्याला काय म्हणतात? मग उद्देशांग. म्हणजे हा आहे तुमचा वाक्यातला उद्देशांग. म्हणजे उद्देशांगवर प्रश्न आता आयोग विचारू शकते. लक्ष द्या. मग डिपार्टमेंट PSI 2022 मध्ये आता जी झाली एवढ्यात बरोबर आहे. मागचे 2 आठवडी नाही झाली सरळ. तर यामध्ये विचारला गेला होता एक प्रश्न. शेवटचा प्रश्न बघू यामधला या सेशन मधला. बघा तुमची थोरली मुलगी येथे सुखरूप पोहोचली. तुमची थोरली मुलगी येथे सुखरूप पोहोचली. या वाक्यातील उद्देश. या वाक्यात काय विचारलं? उद्देश सांगा आणि विधेय सांगा. उद्देश आणि विदेश. आधीच म्हटलं मी उद्देश म्हणजे काय? कर्ता. आणि म्हणजे या वाक्यात पोहोचली हा वाक्यातला काय आहे? विधेय आहे. विधेय. आणि कोण पोहोचली? मुलगी. मुलगी हा या वाक्यातला काय आहे? उद्देश आहे. उद्देश. आणि तुमची थोरली हा काय आहे? उद्देशचा विस्तार. उद्देश विस्ताराचा हा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. येत्या लक्षामध्ये मुलगी हा उद्देश आणि येथे म्हणजे हा काय दाखवते? स्थळ. म्हणजे हा आहे
विधेय विस्तार दाखवते. हा विधेय विस्तार. सुखरूप, हा आहे सुखरूप पोचली, हे विधेय विस्ताराचे कार्य करते. मग विचारलं होतं उद्देश आणि विधेय. मग उद्देश आहे मुलगी, विधेय आहे पोचली. बघा थोरली, हा थोरली जो शब्द आहे हा उद्देश विस्तार आहे. मुलगी हा उद्देश आहे, म्हणजे हे इथं लागू होणार नाही. फक्त आपल्याला आधी शब्द काय पाहिजे, उद्देश म्हणजे मुलगी. मुलगी इथं कुठं आहे बघा, इथं आहे आणि इथं आहे, म्हणजे इथं आहे. दुसरा आहे विधेय. विधेय म्हणजे क्रियापद पोचली, इथं सुखरूप दाखवलेलं आहे, म्हणजे पर्याय नंबर 2 तुमचा ॲन्सर आहे. अशा प्रकारे या वाक्यपृथक्करण घटकावर तुम्हाला वेगवेगळे प्रश्न नक्कीच येत असतात. तर या सेशनचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो. या घटकाला म्हणजे काही अडचण असेल तर नक्कीच विचाराल, कमेंट कराल, ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपण यावर जेवढं मला म्हणजे सांगू शकलो मी, त्याबद्दल तुम्हाला मी जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलं आहे. हा अशा प्रकारे चांगला भाग आहे, चांगलं लक्षात ठेवा यावर नक्कीच तुम्हाला एक प्रश्न आयोग विचारते, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या सेशनमध्ये एवढा भाग अभ्यासला. उर्वरित भाग आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. धन्यवाद.